हरे कृष्ण. सर्वांना दंडवत प्रणाम. आज आपण भगवद्गीता जशी आहे तशी यातील 16वा अध्याय सुरू करणार आहोत. प्रार्थनेने सुरुवात करूया. ओम ज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. सर्वांचं आजच्या गीतामृत या मालिकेमध्ये सहर्ष स्वागत. आज आपण भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय क्रमांक 16 दैव आसुर संपद विभाग योग म्हणजेच दैवी आणि आसुरी स्वभाव याबद्दल सुरुवात करणार आहोत. तर पहिले 3 श्लोक आहेत सुरुवातीला, पाहूयात आपण. श्री भगवान उवाच अभयं सत्व संशुद्धि ज्ञान योग व्यवस्थिति दानंदमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम् अहिंसा सत्यम अक्रोधस्त्याग शांति अपैशुनम दया भूतेषु अलौलुत्वम मार्दवम हि अचापलम तेज क्षमा धृति शौचम अद्रोहो नातिमानिता भवन्ति संपदम दैवीम अभिजातस्य भारत. अर्थ, श्री भगवान म्हणाले, निर्भयपणा, सत्व संशुद्धी, आध्यात्मिक ज्ञानाचे अनुशीलन, दान, आत्मसंयम, यज्ञ कर्म, वेदाध्ययन, तपस्या, साधेपणा, अहिंसा, सत्य, क्रोधातून मुक्तता, त्याग, शांती, दोष काढण्याच्या वृत्तीचा तिटकारा, सर्व जीवांच्या प्रती दयाभाव, लोभ विहीनता, सौम्यता, विनयशीलपणा, दृढ निश्चय, उत्साह, क्षमा, शुची आणि द्वेष व सन्मानाच्या अभिलाषेपासून मुक्ती, हे सर्व दैवी गुण हे भारता दैवी स्वभावाच्या मनुष्यांमध्ये आढळतात. श्रील प्रभुपाद यांच्याद्वारे तात्पर्य बरंच मोठं आहे, परंतु आपण थोडं थोडं पाहण्याचा प्रयत्न करूयात. श्रील प्रभुपाद म्हणतात, 15व्या अध्यायाच्या प्रारंभी भौतिक जगतरूपी वटवृक्षाचे वर्णन करण्यात आले होते. या वृक्षापासून निघालेल्या अंगभूत मुळाची तुलना जीवाच्या शुभ आणि अशुभ कार्यांशी करण्यात आली आहे. 9व्या अध्यायामध्येही दैव आणि आसुर यांचे वर्णन करण्यात आले आहे. वैदिक संस्कारानुसार मोक्षपथावर अग्रेसर होण्यासाठी सत्वगुणी कर्मांना शुभदायी मानण्यात आले आहे आणि अशा क्रियांना दैवी प्रकृती असे म्हटले जाते. जे दैवी प्रकृतीमध्ये स्थित आहेत ते मोक्षपथावर प्रगती करतात. या उलट जे लोक रजोगुणी आणि तमोगुणी कर्म करीत आहेत त्यांना मोक्ष प्राप्तीची शक्यताच नाही. त्यांना एकतर या भौतिक जगतात मनुष्य प्राणी म्हणून राहावे लागते अथवा पशुयोनी किंवा त्याहूनही खालच्या योनींमध्ये त्यांचे पतन होते. या 16व्या अध्यायामध्ये भगवंत दैवी प्रकृती व तिचे गुण आणि आसुरी प्रवृत्ती व तिचे गुण या दोहोंचे वर्णन करतात. त्यांनी या गुणांच्या लाभहानींचाही निर्देश केला आहे. तर 15व्या अध्यायामध्ये भगवंतांनी आपल्याला अश्वत्थ वृक्षाचं उदाहरण देऊन खूप छान पद्धतीने भौतिक सृष्टी कशी आहे, कसं ते आध्यात्मिक जगताचं प्रतिबिंब आहे सांगितलेलं आहे. आणि या भौतिक जगातून आपल्याला आध्यात्मिक जगताकडे जाण्यासाठी आपल्याला त्या वृक्षाच्या अगदी जवळ असलं पाहिजे. आणि ते कधी शक्य आहे, जेव्हा आपण सत्वगुणामध्ये असतो.
तर तेव्हा आपण त्या वृक्षाच्या अधिक जवळ जातो आणि मग आपण आध्यात्मिक जगतामध्ये सहजपणे प्रवेश करण्यास पात्र होतो. तर अशा प्रकारे आता मग हे सत्व, रज आणि तम या 3 गुणांवर आधारित आपलं कर्म अवलंबून राहतं आणि त्यातून आपला पुढचा जीवनाचा प्रवास त्याच्यावरती अवलंबून राहतो. तर जास्तीत जास्त पद्धतीने आपण सत्वगुणामध्ये कसं राहू शकतो, तर थोडक्यात सत्वगुणी किंवा दैवी व्यक्ती ही कशा पद्धतीने असते, तर याचं वर्णन भगवंत या श्लोकांमध्ये करतायत. पुढच्या श्लोकामध्ये आसुरी गुणांचं वर्णन आहे आणि या दोन्ही प्रकारच्या प्रवृत्तीनुसार आपली कशी कर्म आणि कसे त्याचे कर्मफळ असतात, तर याचं वर्णन या अध्यायामध्ये भगवंत आपल्याला खूप छान पद्धतीने करून सांगणार आहेत. तर याच्यामध्ये हे जे 3 श्लोक आहेत, तर याच्यामध्ये जवळजवळ 26 असे दिव्य गुण भगवंतांनी सांगितलेले आहेत. आणि जर आपण त्याचं कॅटेगरी केली तर आपल्याला लक्षात येतं की जे 4 वर्ण आहेत आणि 4 आश्रम आहेत, तर त्याला अनुसरून हे गुण आहेत. म्हणजे ब्रह्मचार्यांसाठी आहेत काही गुण की त्यांच्यामध्ये असणं गरजेचं आहे, काही गुण ग्रहस्थांमध्ये असणं गरजेचं आहे, काही गुण वानप्रस्थ आणि संन्यस्त या व्यक्तींमध्ये असणं गरजेचं आहे, काही गुण ब्राह्मण, नंतर क्षत्रिय, वैश्य आणि क्षुद्र यांच्या मध्ये असणं गरजेचं आहे. तर त्यानुसार त्यांनी या सगळ्या गुणांचं विभाजन केलेलं आहे. मग आपल्याला आता प्रश्न असा पडतो की मग हे गुण किंवा 2 प्रकारे असू शकतं की एखाद्याचा जन्मच उच्च कुळामध्ये आणि सात्विक अशा परिवारामध्ये जन्मला आहे, तर त्या व्यक्तीसाठी हे गुण सहजपणे अवलंबून घेणं किंवा आत्मसात करणं हे खूप सहज शक्य होतं. कारण मुळातच त्याला त्याच्या स्वभावानुसार तिथं एक प्रकारचं पोषक असं वातावरण निर्माण झालेलं असतं. परंतु काहींच्या बाबतीमध्ये असं राहू शकतं की आजूबाजूची परिस्थिती किंवा जन्म, कुळ हे पूर्णपणे भिन्न असतं आणि तरी सुद्धा या व्यक्तीमध्ये मात्र भिन्न स्वरूपाची लक्षणं दिसतात. मग याची उदाहरणं जर आपण पाहिली की ज्यांचा जन्म आणि कर्म याच्यामध्ये खूप तफावत आहे किंवा 180 डिग्री असा पूर्णपणे तो डिफरन्स आहे, फरक आहे, तर आपण अशी उदाहरणं पाहू शकतो की जसं की वाल्मिकी रामायण ज्यांनी लिहिलं ते वाल्मिकी ऋषी हे जन्मानी रमाकांत म्हणून शिकारी म्हणजे प्राण्यांची, निष्पाप प्राण्यांची हत्या करायचे आणि त्यातून ते स्वतःचं जीवन चरित्र चालवायचे. परंतु नारद मुनींसारखे गुरु त्यांना भेटले आणि त्यांच्या आदेशानुसार किंवा त्यांचं जे काही त्यांनी इन्स्ट्रक्शन्स त्यांना मार्गदर्शन केलं, तर त्याचा उपयोग करून गुरूंवरती श्रद्धा ठेवून आणि रामनामावरती श्रद्धा ठेवून त्यांनी केवळ मरा मरा आणि अर्थात राम राम असा नामस्मरण करून त्यांचं पूर्णपणे जीवन परिवर्तित झालं आणि ते वाल्मिकी ऋषी झाले आणि त्यांनी रामायण लिहिलं. तर अशा पद्धतीने आपण पाहू शकतो की जन्म आणि कर्म याच्यामध्ये फरक आहे. त्याच्यानंतर शबरीचं उदाहरण आपण घेऊ शकतो की भिल्ल समाजामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे, परंतु अतिशय अशा सरळ हृदयाच्या त्या रामभक्त होत्या आणि मातंग ऋषींची त्यांनी खूप आज्ञापालन केलं आणि त्यांच्या आदेशानुसार त्यांनी अनेक वर्ष, जवळजवळ 13 वर्ष त्यांनी श्रीराम आणि लक्ष्मण यांची वाट पाहिली रोज आणि त्यांच्या स्वागताची त्यांनी तितक्याच उत्साहाने तयारी केलेली पाहिली आणि त्यांनी त्यांचं जीवन हे खऱ्या अर्थानं सार्थक केलं. त्याच्यानंतर प्रल्हाद महाराजांचं आपण उदाहरण पाहू शकतो की साक्षात विष्णूचे शत्रू तर त्यांचा मुलगा म्हणून प्रल्हाद जन्मलेले आहेत, परंतु ते खूप महान विष्णू भक्त झालेले आहेत आणि त्यांनी इतरांना सुद्धा अगदी लहानपणापासून आपल्या वर्गमित्रांना देखील त्यांनी विष्णू हे कसे सर्वश्रेष्ठ आहेत आणि
आपण कसा त्यांचा आश्रय घ्यायला पाहिजे, अगदी लहानपणापासून त्यांनी असा प्रचार भक्तीचा केलेला आहे. तर अशा पद्धतीने जन्म आणि कर्म याच्यामध्ये खूप तफावत असू शकते. आणि त्याचं कारण काय, तर एक तर पोषक वातावरण मिळणं किंवा न मिळणं, हे आपल्या पूर्व आयुष्याचं त्याचा एक परिणाम असतो. परंतु तिथून पुढे आपल्याला कशा पद्धतीचं आयुष्य आपण व्यतीत करतो हे पण महत्वाचं आहे. आणि आपल्याला मार्गदर्शक म्हणून किती आध्यात्मिक गुरु कुठल्या स्तरावरती भेटतात, किती प्रामाणिक आध्यात्मिक गुरु आपल्याला भेटतात, आणि त्यांचं आदेशाचं आपण किती प्रमाणामध्ये एक चांगला शिष्य म्हणून आपण पालन करतो, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या राहतात. म्हणजे प्रल्हाद महाराजांच्या उदाहरणामध्ये देखील कयाधूला अगदी म्हणजे प्रल्हाद महाराज गर्भामध्ये असताना, गर्भाशयामध्ये असतानाच त्यांनी नारद मुनींकडून आध्यात्मिक ज्ञान प्राप्त केलेलं आहे. त्याच्यानंतर वाल्मिकी यांनी यांना मार्गदर्शन करण्यासाठी नारद मुनी उपस्थित असलेले आपण पाहतो. तर अशा पद्धतीने आध्यात्मिक गुरूंची कृपा, वैष्णवांची कृपा ही किती महत्वाची आहे, की ते एका आसुराला देखील दैवीच्या वरती देखील आपण वैष्णव म्हणून, सर्वश्रेष्ठ वैष्णव अशा पद्धतीने ते ते स्थान ते प्रदान करू शकतात. एवढी मोठी कृपा खर तर या आध्यात्मिक गुरूंकडून लाभते, आणि मग आपलं जीवन खऱ्या अर्थानं परिवर्तित होतं. दुसरं, जन्मावरूनच आपण दैवी किंवा आसुरी प्रवृत्तीचं बालक कशा पद्धतीने आपण म्हणजे ते जन्म त्याचा आसुरी किंवा दैवी गुणामध्ये होईल, याच्यासाठी गर्भाधान संस्कार हा खूप महत्वाचा आहे. म्हणजे जे आपण म्हणतो ना, षोडश संस्कार हे आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलेले आहेत. तर त्याची सुरुवात आपल्या जन्म होण्याच्या आधीपासून म्हणजे गर्भाधान संस्कारापासून होते, ते अंत्येष्टीपर्यंत हे सगळे षोडश किंवा 16 संस्कार असतात. आणि केवळ आपल्या वैदिक पद्धतीमध्येच या गोष्टींचं इतकं सूक्ष्म पद्धतीने विवरण झालेलं आपण पाहतो, की संस्कार म्हणजे काय, की संस्कारो ही गुणांतराधानम. म्हणजे ज्या गोष्टी चुकीच्या आहेत आपल्यामध्ये, तर त्यांचं शुद्धीकरण करणं, आणि आपल्यामध्ये ज्या काही चांगल्या गुण आहेत तर त्यांना खतपाणी घालून त्यांचं पोषण करणं, आणि ते चांगले गुण वाढवणं, असं जेव्हा आपण हे सगळे संस्कार करतो, तर त्या संस्कारांचा परिणाम खूप छान पद्धतीने आपल्याला या उदाहरणांवरनं होताना, म्हणजे प्रल्हाद महाराजांचं उदाहरण घेतलं तर कयाधू म्हणजे प्रेग्नंट असताना, गरोदर असतानाच नारद मुनींनी त्यांना आध्यात्मिक शिकवण दिलेली आपल्याला पाहता येते. तर अध्यात्म म्हणजे आध्यात्मिक संस्कार हे गर्भाधान किंवा गर्भाची उत्पत्ती होण्याच्या आधीपासून आपण करणं किती महत्वाचं आहे. कारण एक उत्तम गर्भ किंवा एक उत्तम मूल केव्हा जन्माला येतं, तर जसं आपण एखादं उत्तम पीक काढण्यासाठी आपण त्या शेतीची मशागत करतो, एक चांगलं उत्तम बी आणतो, त्याला खतपाणी घालतो, तर अशा पद्धतीने ऋतू, क्षेत्र, बीज आणि अंबू हे 4 गोष्टी महत्वाच्या असतात. तसंच एक उत्तम मूल जन्माला घालणं, यासाठी स्त्री बीज, पुरुष बीज हे उत्तम असणं गरजेचं आहे. गर्भाशयाची स्थिती उत्तम असणं गरजेचं आहे. त्या स्त्रीचं स्वतःचं पालन पोषण व्यवस्थित असणं गरजेचं आहे. तिची मानसिक स्थिती चांगली असणं गरजेचं आहे. तर या सगळ्या गोष्टींचा विचार या गर्भाधान संस्कारामध्ये होतो. आणि मग अशा पद्धतीने एवढ्या आध्यात्मिक गोष्टींचं म्हणजे एकतर शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य व्यवस्थित ठेवून होणारं मूल हे कृष्ण भक्त व्हावं, हा संकल्प घेऊन जेव्हा स्त्री पुरुष एकत्र येतात, तेव्हा भगवंत म्हणतात, तो ते काम जीवन किंवा ते काम म्हणजे मी आहे. एवढ्या उच्च स्तरापर्यंत भगवंत गोष्ट सांगताहेत, की जेव्हा तुम्ही त्या दृष्टीने मुलांना जन्म देता, तर तर
ते कामजीवन म्हणजे साक्षात भगवंत किंवा भगवंतांची सेवा आहे हे लक्षात घेणं आपण गरजेचं आहे. तर यातून मग ह्या दैवी आणि आसुरी गुण त्यांचं पोषण होताना दिसतं. जसं आपण दिती आणि आदितीची जर गोष्ट पाहिली तर आदितीचे पुत्र म्हणजे सगळे दैवी गुण असलेले सगळे म्हणजे देवतागण आहेत आणि तेच दिती ह्या आसुरी प्रवृत्तीच्या गुणां किंवा राक्षसी प्रवृत्तीच्या मुलांना जन्म देते. भले ते एकाच म्हणजे काश्यप ऋषींपासून जरी झाले असले तरी सुद्धा या सगळ्या गुण किंवा गर्भाधान संस्कारामुळं साक्षात देवतागण आणि साक्षात आसुरी गण हे जन्म झालेला आपल्याला पाहता येतो. तसंच हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष यांचा जन्म देखील म्हणजे अयोग्य वेळी त्यांचं गर्भाधान होतं आणि त्यातून हे मोठे असुर जन्माला आलेले आपल्याला पाहता येतं. म्हणजे आपण जर भागवतम किंवा आपला पूर्ण वैदिक इतिहास जर तपासून पाहिला तर आपल्याला लक्षात येतं की हे गर्भाधान संस्कार किती महत्वाचा आहे. त्याच्यानंतर पूर्ण गर्भावस्थेमध्ये त्या स्त्रीनी काय पद्धतीचा आचार विचार केलेला आहे हे देखील महत्वाचं राहतं. म्हणून साक्षात जिजाऊंचं आपण उदाहरण पाहू शकतो की त्यांनी शिवरायांना कसं घडवलं की त्यांचा तो संकल्प होता की या मुघल साम्राज्याशी लढणारा पुरुष माझ्या पोटी जन्माला यावा हा संकल्प होता आणि त्या दृष्टीने त्यांनी शिवाजी महाराजांवरती अगदी लहानपणापासून तसे संस्कार केलेले आहेत. रामायण महाभारत यांचे त्यांना धडे दिलेले आहेत आणि कशा प्रकारे एक क्षत्रिय असला पाहिजे यातून त्यांनी खरं तर शिवाजी महाराज आणि मग साक्षात आपल्याला स्वराज्य आहे. तर अशा पद्धतीने एक स्त्री म्हणून आपलं खूप मोठं हे कर्तव्य आहे की दैवी आणि आसुरी गुण संपत यातील हे जे सगळे गुण अभ्यासून आपल्याला दैवी गुणांनी युक्त पुढची प्रजा निर्माण करणं आणि तसं इतरांना देखील मार्गदर्शन करणं हे खरं तर आपली खूप मोठी जबाबदारी आहे की जेणेकरून पुढचं भविष्य या देशाचं या संपूर्ण जगाचं कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने होईल आणि कृष्ण भावना भावित अनेकानेक भक्त इथून पुढे जन्माला येतील. तर त्या दृष्टीने हे खूप सुंदर विचार श्रील प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये सांगितलेले आहेत. आणि आता आपण पाहूयात की ह्या 4 वर्णाश्रम किंवा 4 हे जे आश्रम आहेत आणि वर्ण पद्धती आहेत तर याच्यानुसार हे गुण कसे विभागले जातात. मग हे दैवी आणि आसुरी गुण असं आहे का की कुठली एखादी गोष्ट आहे की ती मी आत्मसात केली किंवा ती गोष्ट मी केली की मी त्या दैवी गुणांशी ते जास्तीत जास्त माझ्यामध्ये येतील किंवा ते दैवी गुण आपण एक प्रकारे विकत घेऊ शकतो असं काही होतं का. तर तसं नाही होत. म्हणजे हे दैवी किंवा आसुरी गुण संपन्न असणं आपल्यामध्ये ते आपण आत्मसात करणं तर ह्याच्यासाठी आपल्याला कुठलं एखादं वास्तुशास्त्राप्रमाणे एखादं पिरामिड किंवा ते लाफिंग बुद्धा किंवा कासव अशा पद्धतीचं आपण काहीतरी एखादी गोष्ट ठेवली आणि त्याचा परिणाम म्हणून माझ्या घरामध्ये दैवी गुणांचं प्राबल्य वाढलं तर एवढ्या पुरता हा मर्यादित विचार नाहीये. कारण आपली वैदिक संस्कृती काय आहे तर आपण कुठल्याही चांगल्या गोष्टीचं सुरुवात जेव्हा करतो तेव्हा आपण श्री गणेशा यांचं आपण पहिल्यांदी त्यांना वंदन करतो की ज्यांनी साक्षात भगवंतांचं म्हणजे महाभारत किंवा रामायण आणि भगवद्गीता हे म्हणजे लिहिण्याचं जे काम आहे ते साक्षात श्री गणेशांनी केलेलं आहे आणि भक्तीमधले अडथळे दूर करणारे असे विघ्नहर्ता त्यांचा आपण पहिल्यांदी त्यांना नमन करून आपण कुठल्याही गोष्टीची सुरुवात करतो. मग हे जे काही प्रकार आहेत पिरॅमिड म्हणा किंवा लाफिंग बुद्धा हे काय आहे तर हे एक प्रकारे पाश्चात्य संस्कृतीने आपल्यावरती लादलेले ह्या गोष्टी आहेत की कसं आहे की एखाद्या
देशाची संस्कृती जर आपल्याला ढासळायची असेल तर तिथं पहिल्यांदा काय तर करायला लागतं, तर तुम्ही कशा पद्धतीने पतित आहात सगळ्याच बाबतीत किंवा मागासलेले आहात हे दाखवावं लागतं. मग तुमची शिक्षण संस्था बदलावी लागते की जे हे पाश्चात्य संस्कृतीने आपल्यावरती केलेलं आहे. आणि मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे असतो तो आर्थिक कणा, देशाचा आर्थिक कणा असतो. मग हे कुठंतरी चीन किंवा अशा बाहेरच्या देशांमधले हे जे काही प्रकार आहेत, तर मग ते काय करतात की मग ते कशा पद्धतीने आध्यात्मिक आहेत हे भासवलं जातं आणि मग आपल्या देशामध्ये त्याची निर्यात केली जाते. आणि खरं तर मग श्री गणेशांची जागा ही त्या एखाद्या फेंगशुई किंवा अशा पद्धतीने घेतली जाते. तर आपण खूप सावध असणं या दृष्टीने गरजेचं आहे. श्रील प्रभुपादांना एका शिष्यांनी प्रश्न विचारलेला की श्रील प्रभुपाद, की मी तुम्हाला कसं संतुष्ट करू शकतो किंवा तुमचा कृपाशीर्वाद मी कसा काय मिळवू शकतो. तर असं नाहीये की प्रभुपादांना असं अपेक्षित नव्हतं की माझ्या सतत पाया पडा किंवा माझंच गुणगौरव करा आणि रोज मला खूप छान व्यंजन हे करा म्हणजे मग तुम्हाला कृपाशीर्वाद मिळेल. तर अशा पद्धतीने त्यांची अपेक्षा कधीच नव्हती आणि त्यांनी आपल्याला देखील कशा प्रकारचे संस्कार केलेले आहेत तर ते स्पष्टपणे सांगतात. एक सत्य वचन बोलतात की ते म्हणतात की माझी कृपा ही माझ्या आदेशांमध्ये आहे. त्यामुळं माझे आदेश जर तुम्ही पूर्णपणे आत्मसात केले आणि त्यानुसार जर तुम्ही तुमचं जीवनचरित्र किंवा त्या पद्धतीने तुमचा दिनक्रम असेल तर त्या त्याच्यातून मला संतुष्टी मिळेल आणि मग माझा कृपाशीर्वाद हा सतत तुमच्या म्हणजे तो आहेच आहे. माझ्या इन्स्ट्रक्शन्स मधून तो कृपाशीर्वाद आहे. तेवढं स्पष्ट आणि सत्य उत्तर त्यांनी त्यांच्या शिष्याला दिलं. तर भगवद्गीतेमध्ये देखील आपण पाहू शकतो की भगवद्गीता म्हणजे असं नाहीये की एक कर्मकांड आहे की त्याचं रोज देव्हाऱ्यामध्ये पूजन करायचे आणि मग त्यातून आपल्यामध्ये दैवी गुण प्राप्त होतील असं नाहीये. तर भगवंतांनी त्यांच्या वाणीमधून एक एक शब्द जो सांगितलेला आहे तर त्याचा अभ्यास करणं आणि ते त्या गोष्टी आत्मसात करणं म्हणजे खऱ्या अर्थानं हे दैवी गुण आपण संपद किंवा त्याच्यानी युक्त असणं आणि खऱ्या अर्थानं आपण त्या पद्धतीने भगवंतांचा कृपाशीर्वाद प्राप्त करू शकतो. तर पहिल्या ओळीमध्ये जे अभय सत्व संशुद्धी ज्ञान आणि ज्ञान आणि योग व्यवस्थिती असं जे सांगितलेलं आहे तर हे जे गुण आहेत तर हे गुण हे एका संन्यासाचे किंवा संन्यस्त वृत्तीला किंवा संन्यासाश्रमामध्ये जी व्यक्ती आहे त्याच्यासाठी हे गुण आत्मसात करणं महत्वाचं आहे. तर त्यातला पहिला म्हणजे काय की अभय. अभय म्हणजे काय की संन्यस्त लोक कसे असतात की एका ठिकाणी सतत ते राहत नाही, ते सतत मार्गदर्शन करत फिरत असतात आणि एका ठिकाणी ते राहत नाहीत. त्यामुळं एका ठिकाणी राहत नाहीत म्हटल्यानंतर संचय वृत्ती ही कधीच नसते किंवा साठा करून त्याचं ओझं वाहणं असा प्रकार अपेक्षित नसतो. त्यामुळे ते काय करतात की भगवंतांवरती स्वतःचं सगळं जीवनचरित्र ते सोपावतात. म्हणजे माहिती नाही मी आज रात्री कुठं राहणार आहे, माहिती नाही आज मला दिवसभरामध्ये काय खायला मिळणार आहे, तर संपूर्णपणे भगवंतांवरती आश्रित आणि भगवंतांवरती तेवढा दृढ विश्वास की भगवंत माझी काळजी घेणार आहे. तर हा जो निर्भयपणा आहे तर ही अभयवृत्ती ही एका संन्याशाची अपेक्षित आहे. त्याच्यानंतर दुसरा जो गुण म्हटलेला आहे की सत्व संशुद्धी. सत्व म्हणजे मन, मनाची शुद्धी किंवा ज्याचं जीवन हे शुद्ध आहे. तर हे एका संन्यासासाठी खूप महत्वाचं आहे. आणि हे शौच किंवा शुद्धी ही सगळ्यात महत्वाची कशामुळे येते तर जेव्हा तो कुठल्याही स्त्री संघापासून अलिप्त राहतो. तर त्या दृष्टीने जीवन शुद्ध करणं किंवा मन शुद्ध असणं म्हणून एका संन्यासानं स्त्रियांशी निकट संबंध टाळणं महत्वाचं आहे. त्यासाठी श्री चैतन्य महाप्रभू स्वतःच्या उदाहरणाद्वारे हे
प्रस्थापित करतात की एक कठोर संन्यासी कसा असतो, तर ते एका स्त्रीचं संभाषण देखील ऐकायचे नाहीत किंवा जिथं स्त्रिया असायच्या तिथे ते जात नसत. तर अशा पद्धतीने खूप कठोर असं संन्यस्त जीवन त्यांनी स्वतःच्या ह्याच्यातून जीवनक्रमातून सांगितलेले की एक संन्यासी कसा असला पाहिजे. आणि म्हणून त्यांचा जे शिष्य आहे निकटवर्ती छोटा हरिदास, तर त्यांनी एका स्त्रीकडे केवळ चुकीच्या नजरेनं पाहिलं आणि ते श्री चैतन्य महाप्रभूंना जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यांनी छोटा हरिदासचा त्याग केला. एवढी कठोर भूमिका त्यांनी घेतली आणि दाखवून दिलं की एक संन्यासी कसा असला पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा गुण आहे की ज्ञान योगेन व्यवस्थिती. ज्ञान योगेन व्यवस्थिती म्हणजे काय की हे जे पूर्ण समाजाची जी घडी आहे तर त्याच्यामध्ये ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम असे आहेत. मग एक गृहस्थ जास्त आहेत या समाजामध्ये. तर गृहस्थांचं कसं जीवन असतं, तर म्हणजे परमपूज्य राधानाथ महाराज एक खूप छान उदाहरण देतात की एक तलाव आणि तलावातील मासे हे कशा पद्धतीने असतात. तर तलाव हा काय करतो, तर त्या तलावामध्ये असलेले मासे किंवा जी काही जीवसृष्टी आहे तर त्याचं भरण पोषण, पालन पोषण ही जबाबदारी त्या तलावाची राहते आणि त्या तलावाचं शुद्धीकरण करण्याचं काम ते मासे करतात. तर अशा पद्धतीने तलावाचं किंवा गृहस्थ हे सर्व इतर आश्रमांचं पालन पोषण करतात आणि ते पालन पोषण करण्यासाठी त्यांना जे काही करावं लागतं तर त्याच्यामध्ये ज्या काही ग्राम्य गोष्टी करावी लागतात त्याच्यामुळं काय होतं की त्या तलावाप्रमाणे अशुद्धी पसरते आणि वातावरण दूषित होतं. आणि ते वातावरण दूषित होऊ नये किंवा एक प्रकारचा अहंकार येऊ नये की हे सगळं मी करत आहे, तर तो अहंकार बळावू नये यासाठी भगवंत हे कसे सर्वश्रेष्ठ आहेत आणि सर्व कारणांचं कारण आहेत आणि आपण केवळ त्यांचं एक सेवक म्हणून ही भूमिका निभावत आहोत याचं सातत्यानं स्मरण करून देण्यासाठी हे संन्यासी जे आहेत ते सर्व गृहस्थांना ज्ञान देत मार्गक्रमण करत असतात किंवा भ्रमण करत असतात. तर त्यामुळं ज्ञान योगेन व्यवस्थिती हा त्यांचा गुण आहे. पुढच्या श्लोकामध्ये पुढच्या ओळीमध्ये जे काही गुण दिलेत की दान, दम आणि यज्ञ हे जे गुण आहेत हे एका गृहस्थासाठी आहेत. तर दान जसं आता सांगितलं की इतर आश्रमाची पालन पोषणाची जबाबदारी गृहस्थांवरती असते. त्यामुळं संन्यासांचं किंवा जो प्रचार आहे कृष्ण भक्तीचा प्रचार आहे त्यासाठी आपण दान देणं हे खूप महत्वाचं आहे. ती एक गृहस्थ म्हणून आपली जबाबदारी आहे. तर एक आदर्श गृहस्थ कसा असतो की आपल्या जीवनक्रमातील जो काही आपण कमाई करतो तर त्यातला जवळजवळ 40 ते 50% भाग जेव्हा आपण या कृष्ण भावनेसाठी तर त्या दृष्टीने हे दान महत्वाचं राहतं. म्हणजे अगदी आजही केवळ इस्कॉन मध्येच नाही तर वृंदावन मध्ये जर आपण गेलो तर तिथे देखील शेतकरी जेव्हा त्यांची जमीन करतात तर तिथे त्यांना ते बिगा, 1 बिगा जमीन, 2 बिगा अशा पद्धतीने त्याचं हे असतं. म्हणजे आपण एक साधारण एक एकर असं समजूयात. तर त्याचे ते भाग करतात आणि ते कसे कसे भाग करतात की त्यातला काही भाग हा स्वतःसाठी ठेवतात. त्याच्यानंतर काही भाग हा समाजातील म्हणजे जे इतर दुर्बळ कोणी दान मागायला आलं किंवा कोणी अगदीच निराधार आहे तर त्यांना आवश्यकता आहे तर त्या दृष्टीने ते देतात. काही भाग हा हे जे आध्यात्मिक संन्यासी किंवा ऋषी मुनी असे जे कोणी येतात तर त्या लोकांसाठी काही वाटा ते ठेवतात. काही वाटा हा
पक्ष्यांसाठी असतो. तर आजही आपण जर वृंदावन मधल्या तिथल्या जे शेतकऱ्याची जर आपण एक सहजपणे त्यांना जर विचारलं तर आपल्याला हे उत्तर आजही मिळू शकतं. तर अशा पद्धतीने एक केवळ असं नाहीये की नोकरी करतोय किंवा आपण काहीतरी व्यवसाय करतोय म्हणून आपण पैसे दिले म्हणजे आपण त्या पद्धतीने आपण पैशांचं दान करू शकतो. तर केवळ आपणच नाही तर एक शेतकरी देखील ह्या स्वतःच्या म्हणजे एक अन्न मिळवणं किंवा अन्न उत्पत्ती करणं हे देखील त्याच्यासाठी एक दानच आहे. तर त्यामुळं त्या पद्धतीने आपल्या व्यवसायातील कशा पद्धतीने आपण हे दान विभाजित केलं पाहिजे हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे कृष्ण भावनेमध्ये आपण देखील दर महिन्याला काही ना काही आपलं योगदान असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे ते दम किंवा आत्मसंयम. तर गृहस्थाश्रम हा मुख्यतः म्हणजे एक काय म्हणतो वैवाहिक जीवन ही खरं तर आणि मुलं उत्पन्न म्हणजे प्रजोत्पत्ती करणं या दृष्टीने हा गृहस्थाश्रम हा आपण स्वीकारतो. परंतु त्याच्यामध्ये देखील आत्मसंयम किंवा दम नियम असणं फार महत्वाचं आहे. आणि म्हणून आज आपण पाहतो की खूप मोठी इंडस्ट्री आहे, फार्मास्युटिकल इंडस्ट्री खूप मोठ्या प्रमाणामध्ये कुठल्या ह्याच्यावरती ह्या गोष्टींवरती भर देते की तुम्ही अगदी निर्बंधपणे शरीर संबंध ठेवा आणि त्यातून जर गर्भ राहिला तर तो गर्भ पात करण्यासाठी खूप सारे सेंटर्स आहेत. गर्भपात म्हणजे अगदी सरकार मान्य गर्भपात केंद्र अशी आहेत किंवा खूप प्रकारच्या गर्भनिरोधक गोळ्या आहेत, खूप साधनं आहेत. तर या सगळ्या गोष्टींना इथे आपल्या संस्कृतीमध्ये किंवा भगवंतांनी तिथे त्याचा विरोध एक प्रकारे केलेला आहे. कारण जरी आपण गृहस्थाश्रमामध्ये असलो तरी देखील हा एक नियम असणं खूप महत्वाचं आहे. आणि नियमयुक्त किंवा नियमात राहून गृहस्थाश्रम आणि जगणं किंवा त्याचं पालन करणं महत्वाचं आहे. आणि कृष्ण भावना भावित प्रजोत्पादनासाठी जी काही कामवासना आपण आत्मसात करतो तेवढाच खरं तर तेवढ्यालाच म्हणजे तेवढ्यापुरती मर्यादित अशी ही कामवासना आपण केली पाहिजे की ज्याचा उद्देश हा केवळ कृष्ण भावना भावित प्रजोत्पादन एवढाच असला पाहिजे. तर अशा पद्धतीने दम किंवा आत्मसंयम हा गृहस्थासाठी फार महत्वाचा गुण आहे. त्याच्यानंतर पुढचा म्हणजे यज्ञ. प्रत्येक युगामध्ये भगवंतांच्या जवळ जाण्यासाठी खूप वेगवेगळ्या पद्धतीचे मार्ग अवलंबले जात होते. जसं की सत्ययुगामध्ये अगदी लाखो वर्षांचं आयुष्य होतं, त्यामुळे ते हजारो हजारो वर्ष ते तपश्चर्या करू शकत होते. ती गोष्ट आता शक्य नाहीये. किंवा पूर्वी खूप सारी धनसंपत्ती होती किंवा नैसर्गिक उपलब्धी होती ज्याचा परिणाम म्हणून खूप मोठमोठे यज्ञ अगदी वर्ष चालणारे यज्ञ होम हवन केले जात होते. परंतु ती गोष्ट देखील आता आपल्याला शक्य होत नाही. त्यामुळं श्री चैतन्य महाप्रभूंनी कलियुगात यज्ञ दिलेला आहे. त्याचा अवलंबन आपण गृहस्थ म्हणून करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचं जे स्वाध्याय किंवा वेदाध्ययन हे जे गुण सांगितलेत ते आहेत ब्रह्मचार्यांसाठी. कारण आपण पाहतो की जेव्हा आपण लहान मूल हे एखाद्या गोष्टीचा अभ्यास करत असतं तेव्हा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत गृहस्थाश्रमाच्या तर त्या सगळ्यांपासून आपण त्या मुलांना लांब ठेवतो आणि केवळ अभ्यास. मग तिथे अर्थ काम हे पुरुषार्थ येतच नाही. त्यामुळे धर्म हा पुरुषार्थ जेव्हा अवलंबन करायचा आहे तर त्यासाठी खूप तपश्चर्या करावी लागते, खूप अभ्यास करावा लागतो. म्हणून स्वाध्याय आणि वेदाध्ययन
स्वाध्याय किंवा वेदाध्ययन आणि ते करताना स्त्री संग टाळणं हे गुण ब्रह्मचार्याचे आहेत. आणि त्या दृष्टीने या श्लोकामध्ये स्वाध्याय हा ब्रह्मचार्यांसाठी सांगितलेला आहे. मग जर आपण आपलं आयुष्य हे 100 वर्षाचं पकडूयात, म्हणजे आयडियली कलियुगाचं, तर त्याचे मग 4 विभाग केलेत की 25, 25, 25, 25 अशा पद्धतीने. मग पहिले 25 वर्ष ब्रह्मचारी आश्रम, त्याच्यानंतरचे 25 वर्ष गृहस्थाश्रम, त्याच्यानंतर वानप्रस्थ आणि संन्यासाश्रम. तर अशा पद्धतीने आपण आपल्या जीवनाचं, अर्थात अजून आपलं जीवन कमी झालेलं आहे, अगदी 50-60 पर्यंतच गेलेले, तर त्या दृष्टीने आपण ह्या गोष्टींची विभागणी करू शकतो आणि लवकरात लवकर गृहस्थ जीवन व्यवस्थितरित्या आपण पालन करून पुढे वानप्रस्थ आणि संन्यस्त वृत्ती आपण अवलंबन करणं महत्वाचं आहे. आणि त्या संन्यास किंवा निवृत्त जीवनासाठीची महत्वाचा गुण म्हणजे तपस्या किंवा तपश्चर्या आहे. तर याच्यामध्ये सगळ्याच गोष्टींची तपश्चर्या राहते किंवा राहते. आपण पाहतो की भगवंत काय म्हणतात, वैश्वानर, मग जेव्हा आपण निवृत्त होतो सगळ्या गोष्टींतून, तर तेव्हा आपल्याला सगळ्याच गोष्टींवरती म्हणजे अगदी शारीरिक जिव्हा, म्हणजे या वैश्वानर अग्नीला आपण होम किंवा सगळी हवन कुठून करतो, तर जिभेद्वारे. तर तिथून तो संयम लागतो. म्हणजे मग वयानुसार आपलं जेवण कमी करणं किंवा मानसिक स्थैर्य टिकवून ठेवणं, जास्तीत जास्त भगवंतांचं नामाचं किंवा श्रवणाद्वारे जास्तीत जास्त आपण आध्यात्मिक जीवनाचं आपण पालन करणं, ह्या सगळ्या गोष्टी या तपश्चर्येमध्ये येतात, की जिथं सगळ्या गोष्टींना थोडे थोडे बंधनं किंवा नियम आपण घालणं गरजेचं राहतं. आता पुढचे जे गुण सांगितलेत, तर ते आपल्या वर्णाश्रम पद्धतीवरती सांगितलेले आहेत. म्हणजे काय की ब्राह्मण हा कसा असला पाहिजे, तर आर्जव. आर्जव म्हणजे काय की सरळपणा, म्हणजे जिथं कुठंच कपटी भाव नाहीये, तर अशा पद्धतीने एक ब्राह्मण असला पाहिजे. त्याच्यानंतर अहिंसा. अहिंसा म्हणजे की कुठल्याही गोष्टीची हिंसा, म्हणजे साक्षात पशु हत्या म्हणा किंवा उगाचच कुणाला दुखावणं म्हणा, तर अशा पद्धतीने अहिंसा हा गुण असणं महत्वाचं आहे. आणि त्याच्याही पुढं अहिंसेचं सगळ्यात उच्च रूप किंवा उच्च स्तर म्हणजे काय की प्रत्येक जीव हा उन्नत होणं महत्वाचं आहे. त्यामुळे कुठल्याही पशुची जेव्हा आपण हत्या करतो, तेव्हा त्याचं जे इव्हॅल्युएशन किंवा उत्क्रांती होत असते पुढच्या जीवनामध्ये, तर त्याला आपण कुठंतरी बाधा आणतो. त्यामुळे पशुहत्या तर टाळलीच पाहिजे, परंतु मनुष्य जीवनामध्ये देखील जेव्हा आपण आपली आध्यात्मिक जीवन हे आपण अवलंबन करत नाही आणि केवळ एक ग्रहमेधी म्हणून जेव्हा आपण राहतो, तर त्यावेळी आपण एक प्रकारे त्या आत्म्याची हिंसाच करत असतो. त्यामुळं प्रत्येक जीवाला आपण जास्तीत जास्त अध्यात्म, कृष्ण भावना देणं, कृष्ण भावनेचा प्रचार करणं हे महत्वाचं ठरतं, की जेणेकरून या आत्म्याचा जो प्रवास आहे, पुढचा प्रवास हा अधिक उन्नत स्तरापर्यंत जाईल. तर त्या दृष्टी अहिंसेचं ते रूप. भगवंत जे सकुल आहेत त्या त्या गोष्टी त्या त्या पद्धतीने मांडणं म्हणजे खरं तर सत्य. मग तिथे जेव्हा आपण कुठलीही गोष्ट स्पष्टपणे सांगतो, परंतु हेतू केवळ श्रीकृष्ण केंद्रस्थानी असताना करतो, तर त्या सगळ्या गोष्टी सत्य आहेत. परंतु जेव्हा आपण स्वार्थी प्रवृत्तीने किंवा स्वकेंद्रित अशा पद्धतीने एखादी गोष्ट करतो, तेव्हा ते असत्य असतं. त्यामुळे कृष्ण भावनेचा प्रचार हा हेच एकमेव सत्य आहे, की जिथे सगळ्या गोष्टी हा
कृष्णाला केंद्रस्थानी करून केलेले असतात. म्हणून युधिष्ठिर महाराज जरी त्या युद्धभूमीमध्ये म्हणतात ना की अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा गेला, नरोवा कुंजरोवा हे त्यांनी स्वतःच हे नंतर हे केलेलं असतं. तर भगवंतांनी सांगितले अश्वत्थामा मेला म्हणून सांग. मग कृष्णांना केंद्रस्थानी ठेवून त्यांनी जरी ही खोटी गोष्ट सांगितली असली तरी देखील ती खूप मोठं सत्य आहे. तर त्यामुळं कुठलीही गोष्ट आपण जेव्हा भगवंतांना केंद्रस्थानी करतो तेव्हा ती खरं तर योग्य ठरते. त्याच्यानंतर पुढचा गुण सांगितलाय श्रुती, म्हणजे प्रामाणिक व्यक्तींकडून जेव्हा आपण एखादं ज्ञान ग्रहण करतो किंवा श्रवण करतो त्याला म्हणायचं श्रुती. आपल्या ज्या सगळ्या वैदिक ग्रंथ आहेत ते कसे आहेत तर ते स्मृती ग्रंथ आहेत किंवा श्रुती ग्रंथ आहेत. तर श्रुती आणि म्हणजे श्रुत्वा आणि स्मृत्वा याच पद्धतीवरती आधारित आपलं सगळं गुरु शिष्य परंपरेद्वारे हे सगळं मोठं आध्यात्मिक ज्ञान आपल्यापर्यंत आलेलं आहे. आणि खर तर या युगामध्ये जेव्हा आपली बुद्धी ही विस्मरण या गोष्टींचं जास्तीत जास्त होतं किंवा श्रुतीधर आपण नाही आहोत, तर त्या दृष्टीने आपण सगळ्या गोष्टींना आपल्याला लिहून ठेवावं लागतं किंवा संग्रह करावा लागतो. म्हणून हे लिखित स्वरूपामध्ये याच गोष्टी आता आपल्याला पुस्तक रूपामध्ये किंवा ग्रंथ रूपामध्ये आपल्या पुढे उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर अक्रोध. अक्रोध म्हणजे काय की क्रोधाचं संयमन करणं. आपण पाहू शकतो की खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जेव्हा आपण क्रोध करतो मग ती व्यक्ती खूप मोठ्या स्तरावर जरी असली तरी केवळ क्रोधामुळं त्या व्यक्तीचा विनाश होतो. कारण क्रोधामुळं काय होतं की क्रोधाग्नी आहे, अग्नी म्हणल्यानंतर तो ज्वलन करणार, सगळ्या गोष्टींना नष्ट करणार आणि मग बुद्धीचा देखील विनाश करण्याचं या अग्नीमध्ये सामर्थ्य आहे. म्हणून या क्रोधाग्नीपासून आपण दूर राहणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचा पुढचा गुण सांगितलाय तो म्हणजे अपैशुनम, म्हणजे मनुष्याने इतरांमध्ये दोष पाहू नयेत किंवा विनाकारण त्यांना बरोबर करण्याचा प्रयत्न करू नये. खूप मोठी गोष्ट आहे की कुठल्याही आपण आश्रमामध्ये असू देत किंवा कुठल्याही वर्णामध्ये आपण असू देत, आपण इतरांमध्ये दोष पाहिले नाहीत पाहिजेत. कारण जर आपण दोष पाहिले तर ते दोष आपण दाखवताना एक बोट जरी त्यांच्याकडे असलं तरी बाकीची 3 बोट आपल्याकडे असतात आणि आपल्याला लक्षात पण येत नाही की कालांतरानं ते दोष माझ्यामध्ये देखील आलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपण खूप सावध असलं पाहिजे आणि इतरांच्या विनाकारण चुका काढणं टाळलं पाहिजे. जेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की खरोखर ही चूक निदर्शनास आणून देणं महत्वाचं आहे, तर तेव्हा केवळ त्या व्यक्तीच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी किंवा चांगल्या हितासाठी जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीची चूक काढतो तेव्हा आपण त्याच्यामध्ये आपला करुणाभाव किंवा प्रेमभाव असणं महत्वाचं आहे आणि ती योग्य पद्धतीने आपण योग्य व्यक्तींद्वारे ती चूक निदर्शनास आणून देणं महत्वाचं राहतं. त्यामुळे अशा पद्धतीने अपैशुनम ही वृत्ती आपण अंगीकारणं महत्वाचं आहे. त्याच्यानंतर अचापलम म्हणजे दृढ निश्चय, की खूप वर्ष मी जप करत आहे तरी देखील मला माझ्यामध्ये परिणाम झालेला दिसत नाहीये, म्हणून आपण विफलता किंवा वैफल्यग्रस्त होणं टाळलं पाहिजे. निराशा आपण दूर ठेवली पाहिजे. एक वैष्णव म्हणून, एक साधक म्हणून आपण तितक्याच उत्साहाने आपण आपली साधना चालू ठेवली पाहिजे. भले आपल्याला लक्षात येत नाही गोष्टी की माझ्यामध्ये काहीच परिणाम झालेला दिसत नाहीये, परंतु हे औषध घेणं फार महत्वाचं आहे. याच्यासाठी आपण शबरींचं उदाहरण फार महत्वाचं आपण घेऊ शकतो की केवळ गुरूंच्या शब्दांवरती विश्वास ठेवला आणि त्यांनी अगदी असं नाही म्हणजे गुरूंनी मातंग ऋषीने असं सांगितलं नाही की या तारखेला राम तुझ्या आश्रमात येतील म्हणून, तर त्यांनी काय सांगितलं एक दिवस येतील. मग शबरींनी रोज अगदी उत्साहाने त्यांच्या स्वागताची तयारी करायच्या त्या, आणि नाही आले राम म्हणून निराश व्हायच्या नाहीत.
ते पुन्हा परत सावरायच्या, परत दुसऱ्या दिवशी तितक्याच उत्साहाने त्या त्या सेवेला लागायच्या. तर अशा पद्धतीचा उत्साह, एक भक्त हा नेहमीच उत्साही असला पाहिजे. कारण भगवंतांना त्यांचे भक्त हे सदैव आनंदी उत्साही असणं असं आवडतं. त्यामुळं भले आपल्यामध्ये जरी आपण पटकन एखाद्या गोष्टींमुळं निराश होत असू, तरी सुद्धा केवळ भगवंतांना आवडत नाही म्हणून आपण ती निराशा लगेच झटकली पाहिजे. आणि उत्साह आपण जरी नसेल येत तरी देखील आपण एक त्याचं नाटक करत राहिलं पाहिजे, की जेणेकरून कधी ना कधी आपण खरोखर एक दिवशी खूप उत्साहाने आपण आपली सेवा आणि साधना करू शकतो. त्याच्यानंतर पुढचा गुण सांगितलाय तो क्षत्रियांसाठी, की तेज. कारण जरी म्हणजे आपण भरपूर आपल्या ह्याच्यामध्ये उदाहरणं पाहतो, की एखादा यज्ञ केलाय, तर तो यज्ञ सफल करण्यासाठी जरी त्या ऋषी मुनींची ताकद असायची असुरी गोष्टींवरती च्या विरोधात लढण्याची, परंतु तो यज्ञ हा कुठं खंड पडू नये म्हणून ते काय करायचे, की क्षत्रियांचा आधार घ्यायचे. आणि त्या राजाचं कर्तव्य असायचं, की ब्राह्मण, पुन्हा गायी, स्त्रिया, वृद्ध आणि दुर्बल घटकांना संरक्षण देण्यासाठी. म्हणून रामचंद्र आणि लक्ष्मणजी यांना ते सगळे राक्षस मारण्यासाठी जेव्हा ऋषी घेऊन जातात त्यांना वनामध्ये, तर त्याचं कारण देखील हेच आहे, की हा गुण हा केवळ क्षत्रियांमध्ये आहे, तेजस, की ते दुर्बल घटकांची रक्षण करू शकतात. त्याच्यानंतर पुढचा जो गुण आहे तो म्हणजे शौच. शौच म्हणजे मन, शरीर आणि आपली व्यवहार याच्यामध्ये पवित्रता असणं महत्वाचं आहे. हा वैश्य म्हणजे सगळ्यांसाठीच आहे, परंतु वैश्य किंवा व्यापारी लोकांसाठी हा महत्वाचा गुण आहे, की व्यापार म्हणल्यानंतर थोडाफार लाभ करणं महत्वाचं असतं, परंतु थोडंसं खोटं बोलावं लागतं, परंतु त्या व्यापाऱ्याची जी पवित्रता आहे तर ही मेंटेन करणं खूप महत्वाचं आहे. तर त्या दृष्टीने शौच म्हणजेच मन, शरीर आणि व्यवहार याच्यामध्ये पवित्रता टिकवणं हा महत्वाचा गुण हा खास करून वैश्यांसाठी सांगितलाय. त्याच्यानंतर शूद्र हे बाकीच्या 3 वर्णाचं सेवा करतात आणि त्यामुळं कधी कधी त्यांना मान अपमान हा सहन करावा लागतो. त्यामुळं नातिमानिता म्हणजे मानाची अपेक्षा न करणं हा गुण हा शूद्र लोकांसाठी सांगितलेला आहे. आपण देखील पाहू शकतो, की आपण जेव्हा आपण जन्माने सगळेच शूद्र आहोत आणि जेव्हा आपल्याला ज्ञान ग्रहण करायचं आहे, तर ज्ञान ग्रहण करताना नम्रता असणं आणि नातिमानिता, की आपल्या गुरूंनी किंवा श्रेष्ठ वैष्णवांनी आपल्याला काहीतरी एखादं क्षुल्लक काम काहीतरी सांगितलंय आणि लगेच आपला अहंकार दुखावला गेलाय असं होता कामा नये. त्यामुळे नातिमानिता हा गुण असणं खूप महत्वाचं आहे, की जेणेकरून आपण त्या उच्च स्तरावरती असणाऱ्या वैष्णवांची सेवा करून आपण देखील आपलं जीवन सार्थक करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण पाहू शकतो, की हे 26 गुण कशा पद्धतीने या पूर्ण 4 वर्णाश्रमामध्ये भगवंतांनी प्रत्येक वर्ण आणि आश्रमानुसार त्यांनी सांगितलेले आहेत. आणि काही गुण जे आहेत ते सगळ्यांसाठी सगळेच शूद्र आहोत आणि नंतर आपण ज्ञान ग्रहण करून त्या त्या अवस्थेपर्यंत आपण आपल्या व्यवसायानुसार म्हणा किंवा आपल्या प्रकृतीनुसार आपण त्या त्या गुणांचं पुढे अजून पोषण करून आपण खऱ्या अर्थानं त्या त्या वर्णामध्ये त्याचं पालन करत असतो. तर अशा पद्धतीने या श्लोकांवरती थोडीफार चर्चा करण्याचा मी प्रयत्न केला. याच्यातून काही चुका असतील तर नक्की तुम्ही मला निदर्शनास आणून द्या. कुणाला काही ऍड करायचं असेल तर नक्की करा. हरे कृष्ण. आज खरं तर श्री तुलसी माताजी खूप छान पद्धतीने त्यांनी सांगितलं असतं अगदी गाथेच्या स्वरूपामध्ये, परंतु त्यांना काही शक्य झालं नाही. त्यामुळं ऐन वेळेस मला थोडस हे सांगायला लागलं हे लेक्चर.
तर बऱ्याच चुका असण्याची शक्यता आहे, तर नक्कीच सांगा मला. एक मिनिट हा.